नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत इथे परत एकदा कंत्राटी पदभरती निघालेली आहे आणि या पदभरतीमध्ये एएनएम साठी आणि जीएनएम साठी इथे पदे तुम्हाला या पदभरतीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहेत। तर आजचा व्हिडिओ त्या संदर्भातच असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे, त्याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, बाकीच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही जाहिरात इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला या पीडीएफची लिंक जी असेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली आहे, तिथून डायरेक्ट लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ डाउनलोड करून पाहू शकता। तर बघा, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत एनएचएम तर्फे एनयूएचएम अंतर्गत तुम्हाला ही पदभरती इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। आणि याच्यामध्ये बघा, तुम्हाला स्टाफ नर्स, एएनएम आणि जीएनएम साठी तुम्हाला इथे पदे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर अशा प्रकारची ही जाहिरात असणार आहे आणि अर्ज करण्यासाठी तारीख जी असणार आहे 11/9/2025 म्हणजे 11 सप्टेंबर ही शेवटची तारीख तुम्हाला इथे असणार आहे फॉर्म भरण्यासाठी। तर ही होती तुम्हाला सर्वसाधारण माहिती। त्याच्यानंतर चला आता आपण सर्वपणे पदे पाहून घेऊ। तर बघा, इथे स्टाफ नर्स स्त्रीसाठी हे पद इथे असणार आहे। स्त्रीचं पद स्टाफ नर्स हे पदाचं नाव असणार आहे। इथे एकूण पदे किती असणार आहेत बघा, 6 पदे एकूण तुम्हाला इथे असणार आहेत। कॅटेगरी वाईज बघितलं तर ई मावसाठी 2 जागा आहेत, 600 माप्रसाठी 3 जागा आहेत आणि आदूसाठी 1 जागा, अशा एकूण 6 जागा तुम्हाला ते विद्यार्थी मित्रांनो भरून घेतल्या जाणार आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे ती पण पाहून घ्यायची आहे। तर बघा, 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग मिडवाईफ डिप्लोमा तुम्हाला म्हणजे जेएनएमचा डिप्लोमा इथे लागणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला किंवा म्हणलेलं आहे बीएससी नर्सिंग जरी केलेलं असेल तर तुम्ही हा इथे फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला नोंदणी इथे बंधनकारक असणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी या पदासाठी असणार आहे। बघा आता इथे त्याच्यानंतर एज लिमिट काय असणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष ही वयोमर्यादा असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे अशीही असणार आहे। आणि या पदासाठी पगार जो असेल 20,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला इथे दिला जाणार आहे, असा हा पगार तुम्हाला असणार आहे। त्याच्यानंतर बघा, नंतरचं पद आहे स्टाफ नर्स, हे पुरुषसाठी इथे असणार आहे। इथे पण तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी असेल ती जेएनएम असेल किंवा बीएससी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला पण इथे रजिस्ट्रेशन जे असणार आहे ते इथे बंधनकारक असणार आहे। इथे फक्त पुरुषासाठी एकच जागा भरली जात आहे आणि ती आहे विजा या कॅटेगरीसाठी 1 जागा इथे रिक्त असणार आहे। इथे पण पगार तुम्हाला 20,000च भेटेल। वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष अशी असणार आहे। त्याच्यानंतरचं पद बघा, इथे एएनएम साठी असणार आहे। आता या पदासाठी ज्या जागा असणार आहेत त्या इथे तुम्हाला 10 जागा इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत एएनएम या पदासाठी। कॅटेगरी वाईज पदे बघा, भजक या कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत, 600 माप्रसाठी 6 जागा आहेत आणि आधूसाठी 2 जागा या इथे रिक्त असणार आहे। आणि या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे 10वी पास आणि तुम्हाला त्याच्यानंतर एएनएमचा कोर्स इथे उत्तीर्ण लागणार आहे। आणि इथे पण तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी इथे बंधनकारक असणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन लागणार आहे। आता या पदासाठी पगार जो असेल तुम्हाला 18,000 एवढा पगार तुम्हाला या पदासाठी इथे एएनएम साठी दिला जाणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष ही एज लिमिट तुम्हाला इथे असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष अशी एज लिमिट तुम्हाला इथे असणार आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण माहिती पदाबद्दलची, किती पदे आहेत, पगार किती आहे।
त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला याच्यानंतर तुमचा निकाल कधी लागेल काय नाही या सर्व जी गोष्टी असतील या पदाबद्दलच्या तुम्हाला NMMC-government.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर तुम्हाला या वेबसाईटवरती चेक करत राहावं लागेल. तर ही त्यांची वेबसाईट आहे. तर बघा याच्यानंतर आता अर्ज करायच्या अनुषंगाने तुम्हाला काही इथे सूचना दिलेल्या आहेत. ही कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. हे सर्व माहिती तुम्हाला इथे सांगितलेली आहे. तर त्याच्यानंतर बघा आता वयोमर्यादा आपण बघितलेली आहे. अराखीवसाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष अशी ही असणार आहे. त्याच्यानंतर बघा अर्ज भरण्यासाठी सूचना तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. या सूचना तुम्हाला व्यवस्थितपणे इथे वाचून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला सर्व सूचना वाचून व्यवस्थितपणे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव पण इथे विद्यार्थी मित्रांनो जोडायचा आहे. त्याच्यानंतर MSCITचे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला लावायचं आहे. लाट कुटुंबाचे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे जोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर बघा निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे ते सांगितलेलं आहे. स्टाफ नर्स ANM औषध निर्माता या पदाकरिता तुम्हाला गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. ती पण कशा प्रकारे आता आपण पाहून घेऊ. तर त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा अर्ज जो असेल तो ऑफलाईन पद्धतीने म्हणजे तुम्हाला स्वतः जाऊन हा अर्ज इथे करावा लागणार आहे. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला पत्ता आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर 1 से 15A किल्लेगाव ठाणजवळ CBD बेलापूर नवी मुंबई हा तुम्हाला पत्ता असणार आहे. या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे तुम्हाला स्वतः जाऊन भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर बघा शेवटची तारीख जी असणार आहे अर्ज करण्यासाठी 11 सप्टेंबर ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म इथे भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला हा फॉर्म भरताना काही महत्त्वाची इथे कागदपत्रे असणार आहेत. ती कोणती आहेत कशा प्रकारे लावायची ती इथे तुम्हाला पाहून घ्या. तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला वयाचा पुरावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर 10वीचं गुणपत्रक असेल तर ते तुम्हाला इथे चालून जाईल. दुसरं आहे शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र तुम्हाला ते जोडायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन लावायचं आहे. ANM साठी JNM साठी जे असेल ते तुम्हाला लावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अनुभव प्रमाणपत्र पण इथे जोडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 5वा क्रमांकामध्ये आहे बघा राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र हे लागणारच आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे लागेल. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इथे लागणारच आहे. आधार कार्ड पॅन कार्ड सध्याचा फोटो. त्याच्यानंतर बघा अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावात बदल झाल्यास राजपत्र म्हणजेच गॅझेट तुम्हाला इथे जोडायचं आहे. विवाहित उमेदवारांसाठी ही अट असणार आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडायचे आहे. आणि शेवटी फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र तुम्हाला जोडायचे आहे. आता ही 2 जी कागदपत्रे असतील ती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथेच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर 2च मिनिटाचा वेळ द्या तुम्हाला सर्व गोष्टी इथे समजून सांगतो. तर बघा ही सर्वात अगोदर तुम्हाला हा अर्जाचा नमुना इथे अशा प्रकारे असणार आहे. तर हा नमुना तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे. इथे संपूर्ण नाव तुम्हाला प्रथम आडनावापासून सुरुवात करायची आहे. इथे तुम्हाला पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे तुम्ही सध्या जिथे राहता तो पत्ता तुम्हाला इथे फिल करायचा आहे. मोबाईल नंबर आणि तुम्हाला ईमेल इथे 2 गोष्टी भरायच्या आहेत. त्याच्यानंतर जन्मतारीख इथे भरायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वय किती झालं महिने किती दिवस किती झालेत या गोष्टी तुम्हाला इथे भरायच्या आहेत. राष्ट्रीयत्व तुम्हाला ते भारतीय करायचं आहे. लग्न झालेलं असेल तर विवाहित अविवाहित तुम्हाला इथे हे भरायचं आहे. अर्जदार महाराष्ट्र आदिवासी असेल तर यस नाही तर इथे नो करायचं आहे. अर्जदाराकडे जातीचं प्रमाणपत्र आहे का असेल तर यस नाही तर नाही करायचं आहे. आणि जातीचा प्रवर्ग जसे धनगर असाल तुम्ही मातंग असाल जे काही असाल तर तुम्हाला इथे जातीचा प्रवर्ग तुम्हाला इथे भरायचा आहे. ईमेल ID तुम्हाला इथे व्यवस्थितपणे जी चालू आहे ती भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता कोणत्या प्रवर्गात असाल तर तुम्हाला फक्त अशी राईट खून करायची आहे तर अशी इथे खून करायची आहे. आता शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. तर परीक्षा उत्तीर्ण केलेली परीक्षा 10वी सर्वात अगोदर 10वी पासून तुम्हाला इथे भरायचे 10वी 12वी ANM JNM तुम्हाला सर्व गोष्टी इथे भरायच्या आहेत. त्याच्यानंतर 10वी कोणत्या बोर्डातून पास झाला आहात तुम्ही कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला आहात की वर्षाचे अंतिम वर्षाचे एकूण गुण किती मिळाले तुम्हाला एकूण मिळालेले गुण किती आहेत त्याच्यानंतर तुम्हाला टक्केवारी किती आहे संपूर्ण या सर्व गोष्टी तुम्हाला इथे अशा प्रकारे भरायच्या आहेत.
आणि आणखी जर काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला त्याच्यानंतर इथे खाली पण तुम्हाला सर्व गोष्टी लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा अनुभव तुम्हाला इथे जोडायचा आहे. अनुभवाची सर्व माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. इथे कोणत्या याच्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, कधीपासून कधीपर्यंत केलेलं आहे, एकूण किती वर्ष केले, या सर्व गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मराठी बोलता येते का, हिंदी, इंग्रजी या सर्व गोष्टी तुम्हाला इथे लिहिता वाचता येतात का भरायच्या आहेत. त्याच्यानंतर आता अर्जासोबत तुम्ही कोणते डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते तुम्हाला ते सर्व इथे मेन्शन करायचे आहेत. तर तुम्हाला सर्व गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. जर एक्स्ट्रा होत असतील तर तुम्हाला परत इथे सिरियल नंबर टाकून त्या तुम्हाला गोष्टी अशा तुम्हाला इथे भराव्या लागतील. त्याच्यानंतर आहे बघा आता महत्त्वाचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, म्हणजे तुमच्याजवळ 2पेक्षा जास्त मुले नाहीत अशा प्रकारचे असतं तुमच्याजवळ लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, तर ते तुम्हाला इथे जोडावं लागणार आहे. तर बघा इथे तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव, तुमचं वय किती आहे, तुम्ही कुठे राहता, तर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात, आणि तुम्हाला मुले किती आहेत सध्या, आणि तुमच्या मुलांची संख्या एवढी आहे अशी तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि तुम्हाला हा भरायचा आहे. इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. तुम्हाला इथे स्वाक्षरी तुमची करायची आहे. त्याच्यानंतर ठिकाण जे असेल ते तुम्हाला ते नवी मुंबई महानगरपालिका भरायचं आहे. दिनांक ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरसाल तो दिनांक तुम्हाला तर भरायचा आहे. त्याच्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचं हमीपत्र पण तुम्हाला जोडायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं इथे नाव जो तुम्हाला भरायचं आहे, तुमचं वय, वर्ष सध्या किती झालेले आहेत, तुम्हाला सध्या राहता कुठे राहता तो पत्ता तुम्हाला ते भरायचा आहे, आणि या पत्त्यावर तुम्ही किती वेळेपासून राहता ते भरायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकून तुम्हाला इथे तुमचे सिग्नेचर करायचे आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला अशा इथे भरायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर मी हे जाहिरात असेल नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात इथे असणार आहे. तर सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेतलेल्या आहेत. याच्यानंतरही तुमची काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता. आपण सर्व विद्यार्थ्यांना रिप्लाय देत असतो. तर ना हरकत तुम्ही कॉमेंट इथे करायची आहे. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर एक लाईक तर व्हिडिओला बनतोच, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल नोटिफिकेशनला ऑलवरती प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.